मित्र आणि मंडळींनो नमस्कार. तर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूया आजच्या भागामध्ये नक्की काय ट्विस्ट घडलं आहे आणि नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता इकडे जी राणी ते असतात, राणी आणि इंद्र आता तिथे सगळे काम आवरून उभं असतात. तर आता तिथे मालती म्हणते की झोपायचं कुठं आपण, आता झोपणार कुठं आहोत आपण, काय करायचं आता, असं म्हणत असतात. तर ते म्हणतात की आता झोपायला काहीच नाही आहे ते, असं इंद्रन ते म्हणतात. तेवढ्यात आता वस्तीतले सगळेजण, राणीचे सगळे रतन आणि ते सगळेजण, गोट्या आणि ते सगळेजण सामान घेऊन येतात. राणीला त्यांना झोपायला बाज, त्यांच्या घरामध्ये जे डबे वगैरे सगळं त्यांना स्वयंपाकासाठी जे सामान पाहिजे ते घेऊन येतात आणि सगळं काही त्यांना आणून देतात. सगळ्या बायका येतात वस्तीतल्या आणि राणी ते म्हणतात, बापरे तुम्ही? तर ते म्हणतात की हो, आम्ही तुमची मदत नाही करणार तर कोण करेल? अहो तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं केलं ना, त्यामुळं आता आम्ही तुमच्यासाठी एवढं केलं आणि काहीच नाही होऊ शकत, असं ते बोलतात. आणि आता ते राणी ते तर खूपच खुश असतात आणि तिथं आल्यावरती आता लगेच ते म्हणतात की सगळेजण खुश झालेले असतात आणि आता सगळेजण खूपच हे होतात. आणि आता लगेच ते घरामध्ये सगळं साहित्य व्यवस्थित ठेवत असतात. आता राणी त्यांच्या घराला लावायला त्यांनी हे आणलेलं असतं. तर राणी त्यांच्या घराला ते हे लावत असतात आणि त्यांच्या घराच्या कडाने जे कुपन असतं लावायला ते पॅक करण्यासाठी ते नेट घेऊन आलेले असतात आणि ते लावत असतात. तर आता ते म्हणत असतात की आता कसं लावायचं हे, आणि ते तिथे लावत असतात आणि सगळेजण ते कुपन लावत असताना आता सगळेजण राणी ते पण त्यांना मदत करतात. आणि इकडे आता जी मालती आहे तिला तर खूपच राग येतो त्यांचा. तर आता ते सगळेजण म्हणतात की राणी इंद्र, तेवढं ते राणी इंद्र चाललेली असतात, ते एकमेकाला धडकतात आणि तेवढं तिथे त्यांच्याकडून भांडे खाली पडतात. ते दोघे उचलत असतात आणि एकमेकाकडे बघत असतात. तर तेवढं ते रतन येतो आणि म्हणतो की काय चाललंय तुमचं दोघांचं, बास झाला एकमेकाची नजर मिळवणं, असं म्हणतो. आणि आता राणी आणि इंद्र लगेच उठतात आणि आता ते तिथून जातात. तर आता रतन म्हणतो की बास. तर आता सगळेजण तिथे येतात आणि म्हणतात, हे बघा आता आम्ही सगळं दिलंय, पण तुम्हाला राणी इंद्र सर काही हवं असेल ना तर आम्हाला नक्की सांगा. राणी काही हवं असेल ना तर लगेच सांगा मला, आम्ही आणून देतो. तर राणी म्हणते, नाही नाही, एवढं सगळं जे केलं ना तुम्ही आमच्यासाठी तेवढंच लई आहे. आम्हाला आता थोड्या ज्या वस्तू असेल त्या आम्ही घेऊ बरोबर तयार करून. तर ते म्हणतात की ठीक आहे, जातो मग आम्ही, सगळ्यांनी आराम करा, असं म्हणतात आणि तिथून जातात. आणि जी राणी आहे ती राणी आता तिथे व्रत असते तेवढं जातात. ते म्हणतात की भारी झालं ना आपलं घर तयार, असं म्हणत असतात. तर आता इकडं जे विक्रांत आणि उर्मिला, रत्नकाकी आतमध्ये असतात आणि जे हे दाचं माडिक आहे ते आतमध्ये जातात आणि रत्नकाकीचं तोंड दाबतात आणि म्हणतात की हे बघ, मी जसं म्हणेल ना तसंच वागायचं, नाही तर तुला पण या घराबाहेर काढून देईल. मी दादासाहेब महाडिक असं म्हणत असतो आणि रत्नकाकीला त्रास देतो. तर आता बाहेर येतो आणि इकडे सगळे चिल बसलेले असतात. अजित, विक्रांत, उर्मिला आणि दादासाहेब महाडिक हे सगळेजण बसलेले असतात आणि ते सगळेजण खूपच खुश असतात आणि लय हसतात. ते म्हणतात आपल्याला जसं हवं होतं ना तसंच सगळं काही झालेलं आहे, असं ते बोलत असतात आणि खूपच खुश असतात. तेवढ्यात आता जे राणी ते आहेत, राणी ते आता सकाळी सकाळी इकडे आता लिंबाचा पाला नेण्यासाठी आलेले असतात, कारण त्यांना गुढी उभारायची असते. राणी इंद्र गप्पा मारत मारत तिथे येतात. तर राणी म्हणते की इंद्र सर, तुम्हाला माहिती आहे का, हे जर लिंबाचा पाला आपण खाल्ला ना गुढीचा, तर आरोग्यासाठी खूप चांगलं असतं, सगळे रोगनाशक मरतात माहिती का, काही होत नाही माणसाला विकार वगैरे, त्यामुळे खूप चांगले असतात. तर ती राणी इंद्र म्हणतो हो का. तर आता राणी तिथे येतात आणि इंद्र आता ते उभा असतो. राणी उड्या मारून मारून आता तिथे लगेच ती पाला काढण्याचा प्रयत्न करत असते, पण आता तिथे तिच्याकडून निघत नाही. ती म्हणते की इंद्र सरांनी मला उचलून घेतलं तर मी पाला तोडणार नाही का, पण इंद्र सर किती खडूस आहे, उचलत पण नाहीये मला, असं म्हणते. तेवढ्यात इंद्र आता राणीची मजा बघतो आणि नंतर राणीला उचलून घेतो आणि उचलून घेतल्यावरती राणी पाला तोडते आणि मग इंद्र राणीला खाली सोडतो. आणि आता राणी लगेच इंद्र राणीला जवळ घेतो. तर राणी इंद्राच्या तोंडामध्ये लगेच पाला कोंबते लिंबाचा आणि म्हणते की इंद्र सर बाजूला हो आता, असं म्हणते. आणि आता लगेच जो इंद्र आहे तो बाजूला होतो. तर राणी आता इकडे राणीच्या आईबुवा वाट बघत असतात, राणी का येत नाहीये. तर तेवढा तिथे राणी येते लिंबाचा पाला घेऊन आणि आता राणी तिथे आल्यावरती राणीच्या हाताने ती पूजा वगैरे करतात, गुढी उभारतात. आणि आता राणी म्हणते की गुढी उभारून झाल्यावर आता तुम्ही महाडिकांच्या घरी चाला. अहो आम्ही पण घर बांधणार आहे तिथे, तुम्ही चला बघायला, आपण पण तिथे गुढी उभारायची आहे, चला तिकडे सगळे, असं म्हणते आणि त्यांना घेऊन जायला
निघते. सगळेजण आता येतात राणी त्यांच्या घरी. राणी त्यांच्या घरी आल्यावरती इंद्राणी सगळी तयारी केलेली असते. राणी आता तिथे लिंबाचा पाला लावते, पूजा वगैरे करते आणि त्यांच्या घरी पण आता गुढी उभारतात आणि सगळेजण खूपच खुश असतात. तेवढ्या तिकडे आता जी उर्मिला आहे ती इंद्राला विक्रांतला उठवत असते, पण तो उठत नसतो. ती म्हणते की हे सगळं आहे ना मी सोडणार नाही आहे यांना, एकेकाला इतकं कामाला लावते ना, असं ती म्हणत असते. तर आता चला बघूया पुढील भागात नक्की काय घडणार हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.